कुठे गेला होतात तुम्ही? तू इतका वेळ कशी काय जागी? तुम्ही आल्याशिवाय कुठे लागतोय माझा डोळा? मी ते अहो एवढा राग बरा नाही हो. नाही अगं चिडलो नाहीये काही. चुकलं माझं. तुझं काहीच चुकलं नाहीये मालू. मी नाही माझंच चुकलं. मी समजून घ्यायला हवे होते ना तुमचे विचार. नाही अगं तुझं नाही चुकलं. मला काय म्हणायचंय मी पण त्यात आपल्या बाळाचा काय दोष हो? अगं बाळाचं नाही. बाळाबद्दल मी काहीच बोलत नाहीये. म्हणजे बाळाबद्दल नाही काही म्हणत आहे मी. चिडून गेलात ते? ते मी जरा स्वतःवर चिडलो होतो. कोणावरही चिडलात तरी ओरडा मलाच मिळतो. हे बघ मालू, यापुढे मी नाही असं वागणार. मी स्वतःहून समजून घेईन. तुम्ही कसंही वागा माझ्याशी, मला चालेल. मी त्रास सहन करून घेईन. पण हसत मुखाने आपल्या बाळाचं स्वागत करा. अगं मग बाळाबद्दल तुला कोण वाटलो मी? तुला मी काय हा वाटलो? कंस कंस? अगं रावण? मी रावण? अगं मालू काय बोलतेस तू? तसं नव्हतं म्हणायचं मला. हा मग काय कुठे भलतीकडे चाललंय? ऐक मी काय सांगतोय. मी आज तुला काहीतरी सांगणार आहे आणि ते तुला ऐकून घ्यावंच लागेल आणि मी स्पष्ट सांगणार आहे. म्हणजे मला तुला असं सांगायचंय मालू की म्हणजे मलाही ते जाणवलं, उमगलं की बाळाबद्दल काही असेल तर बोलू नका. हात जोडते मी. बाळाबद्दल काही नाहीये, माझ्याबद्दल स्वतःबद्दल आहे. मग कसंही बोला. मालू अगं माझ्याबद्दल तुला काही वाटतच नाही? माझ्याबद्दल बोललेलं काही चालणार आहे तुला? म्हणजे माझ्याबद्दल कितीही वाईट ऐकण्याची तयारी आहे तुझी? तुम्हीच बोलणार आहात ना? हो. मग बोलून बोलून स्वतःविषयी किती वाईट बोलणार आहात? हे बघ तू असं करतेस, माझं सगळे धागा तोडतेस. मी काहीतरी ठरवून आलो होतो. मला बोलायचं होतं तुझ्याशी, मनातलं सांगायचं होतं. बाळाबद्दल बोलायचं असेल तर नका बोलू मग. अगं मालू बाळाबद्दल नाही, तू मला अजून ओळखलेलंच नाहीयेस मालू. आता माझं बाळच प्रिय आहे मला, दुसरं काही नाही. अगं मग मला नाही का प्रिय? मलाही बाळ प्रिय आहे ना. आणि सारखं माझं बाळ काय, माझं बाळ तुझं बाळ, माझंही आहे ते बाळ. चिडू नका तुम्ही. मग काय, तू आई होणार आहेस, मी बाप होणार आहे. तू मला अगदीच असा पाषाण हृदयी समजू नकोस. आता तुम्हीच म्हणाला होतात ना बाळ नकोय म्हणून. मला बोलू दे ना मालू. असं मी म्हणालो होतो, पण ते 4-5 तासांपूर्वी. म्हणजे वय वाढेल तसं माणूस बदलतो की नाही? तुमचं वय वाढलंय का तुम्ही बदललात? अगं दोन्ही. कसं? 4-5 तास गेलो म्हणजे मोठा झालो की नाही मी? वय वाढलं की नाही? आणि मी परत तेच तुझ्याबद्दल चाललंय का मालू? माझ्याबद्दल परत धागा तोडलास तू. मला काहीतरी सांगायचं होतं महत्वाचं, अत्यंत गरजेचं आहे. आणि बरं सांगा काय सांगायचंय. 4-5 तासांपूर्वी मी जो गेलो की नाही ते सांगून झालं. गेले 4-5 तास मी जे बाहेर गेलो ना, त्यात तुम्ही मोठे झालात. पुढे मालू तू जरा गप्प बस. थांबलीच आहे की. कुठे चालले इतक्या रात्रीची मी? माझे बाबा सांगायचे दिवे लागणीच्या वेळेस मुलींनी घरी राहायला हवं. विषय दिवे लागणीचा नाहीये, मुलींचा नाहीये, बाबांचा नाहीये. मला तू काहीतरी नको ते विषय मध्ये काढू नकोस. आता माझे बाबा हा नको तो विषय झाला का? हे बाबा हा आपल्याला हवा तो विषय हवाय, तू नको तो विषय बोलतोयस. अगं मला असं काहीतरी तुला भयंकर अवघड आणि असं क्लिष्ट काहीतरी सांगायचंय का? अगं बाई, हो. हे काय तर नवीन खूळ आपल्या मनाचं. बस इकडे थांब. कुठे जातेस? अगं नुसतीच काय, बस ना कुठेतरी. बस. गप्प बस. एक शब्दही बोलायचं नाही, फक्त माझं ऐकायचं. आता मला तुमची भीती वाटायला लागली. 6 शब्द बोललीस, मला आता तुमची भीती वाट. मी एक शब्दही म्हटलं नाही तर 6 शब्द कसे बोलतेस? हे बघ मालू, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. आता माझी हिम्मत एकवटलेली आहे. माहेरी पाठवणार आहात का मला कायमची? माहेरी पाठवण्याचा प्रश्नच नाहीये मालू. थांब जरा, काही बोलू नकोस. चिडू नको. नाही चिडलीये.
असं नाही, मी जे सांगेन ते ऐकल्यानंतर तू चिडू नकोस असं म्हणतोय ग मी. चिडण्यासारखं आहे का काही? हे असं आहे, मला ना तुझा अंदाजच लागत नाही. म्हणजे जेव्हा वाटतं की तू गोड वागणार तेव्हा चिडतेस, जेव्हा असं वाटतं की अरे बापरे आज ही चिडणार तर गोड वागतेस. मला ना तुम्हाला काय बोलायचं ते बोलून टाका एकदाच. हे बघ मालू, चिडू नकोस का? मग कधीपासून चाललंय तुमचं हे? हे बघ, आता परत चिडलीस. तुम्ही चिडून गेलात पहिले बाहेर, मग असे कधीही उशिरा घरी येता आणि मग हे असं सगळं बोलता. तुम्हाला शोभतं का हो हे? बापरे, मी बोलू का मग आता? आता बोला, मनात जे आहे ना ते सगळं बोलून टाका. आता दात खीळ बसल्यासारखे असे गप्प का झालात? बोला की घडाघडा. मालू, मला असं सांगायचंय, प्रस्तावना पुरे करा, पुढे बोला. मी जो 4-5 तास बाहेर गेलो होतो ते सांगितलं, त्यात मोठे झाला तुम्ही, बदललात. अगं बदललात म्हणजे काय? मला वाटलं बदलण्यात तुम्हाला आनंद होईल. आनंद झालेलाच आहे मालू मला. चिडून निघून गेलात. अगं मी ते असं होतं ना, बातमी होती. हो पण बातमी. 2चे 4 होणार. 2चे 4 एकदम असं 4 घाबरू नको. 2चे 3 होणार. तुम्ही निघून गेलात. निघून गेलो म्हणजे माझ्या मनात जे होतं जे मला बातमी काढली ना हिरो हिंदी सिनेमात हिरो कसा हिरोईनला समजतो उचलून घरा घरा फिरवतो, तसं अरे काहीच करा. पण तुला तुम्ही तर निघूनच तू गेलात. माझ्या मनातलं ऐकशील की नाही मलाही मन आहे कधी? की मलाही मी काही पाठ यंत्र आहे करून का? आलो होतं. अगं मला तू आवडतेस आणि मालू. मलाही वाटतात आणि गोष्टी, मी काही बोलत नाही. अगं बोलण्याचा प्रश्न नाही, तू मला आवडतेस मालू. मला आवडतेस तू. म्हणजे खरं तर माझ्यासाठी तूच योग्य आहेस. सगळ्या गोष्टी किती छान सांभाळतेस. अगं तू आहेस म्हणून माझं सगळं छान चाललेलं आहे, नाही तर मी काय करणार. आणि तुला तर माहिती आहे ना नानी कशी आहे, कशी वागते. असं नका बोलू. अरे म्हणजे काय, ती स्वतः शूर्पणखेसारखी वागणार आणि माझ्याकडनं मात्र श्रावण बाळाच्या अपेक्षा. असं कसं? पुरे हो. पुरे तर पुरे पुरे काय ग, सिनेमातल्या हिरोईन सारखी उचलू मी तुला? अगं मी व्यायाम करतो पण इतकं नाही काय. म्हणजे हिरोईनी कशा अशा बारीक फुलासारख्या नाजूक असतात. तुला उचलायचं म्हणजे अगं अगं असं काय मी करते? असंच म्हणाले होते. मी असंच गंमत करतोय. ठरवलं तर मी, पण आता इतक्यात नाही ठरवत. वेगळं काहीतरी ठरलं. हात दे. अगं असं काय करतोय? लाजू नको. इकडे आपण नाचू, मस्त मज्जा करू. ए मालू, काय गोड असतेस ग मालू. मालू तू अशी नानीसारखी का खेकसायला लागली आहेस? गरोदर आहे ती, तिला असं घरा घरा फिरवणं बरोबर नाहीये. बाप रे, तोच आवाज, तोच अवतार. मालू 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 तू मारतेस काय मला? केवढं जोराने आणि अशी काय तू? अगं तेच मला केवढे भास होत आहेत. जाऊ दे, आपलं आपण नाचू. तिला जाऊ दे. मला भास होतात सारखे आसपास सतत नानी. ही बघ कशी वेड्यासारखी उभी इकडे. तेव्हा आवाजही ऐकू येऊ लागले मला, माहितीये. नानी अगं मी भूत आहे, मी शूर्पणखा आहे. हा गंमत नाही तुम्ही मारू नका. नाही नाही, त्याला मार कमी पडलाय म्हणून त्याची जीभ अशी चुरू बोलायला लागली आहे. खबरदार वाकलीस तर. गरोदरपणी वाकत नाहीत. आमच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करा. नाहीतर काय, असले संस्कार नको आहेत आम्हाला. असे संस्कार नको. बघते तुझ्याकडे. काय समजलास काय तू? अगं तू मध्ये पडली म्हणून नाही त्याची हाडं मी अशी खिळखिळी करून टाकली असती. झालेलीच आहेत माझी हाडं खिळखिळी तुझ्या वागण्यामुळे. गेलो नानीचं भूत गेलो. इकडे हॅलो मालू 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 गेली कुठे मालू? त्या दिवशी पहिल्यांदा कळलं मला, हीच ती जिचा मी शोध घेत होतो. तो दिवस आयुष्यात मी कधीही विसरू शकणार नाही.
त्या दिवशी मी जे बोललो ना ते अगदी मनापासून होतं. कल्पना आहे हो मला त्याची. आपल्या बाळाच्या चाहुलीने आपण एकत्र आलो नाही. तो ना एक क्षण असतो रिअलायझेशनचा. मुलगी बघून केलेलं लग्न, ती माझी सुरुवातीला असलेली नाराजी, या सगळ्याच्या पलीकडे नकळतपणे तुझ्याशी घट्ट होत गेलेलं नातं, एक माणूस म्हणून, एक नवरा म्हणून, याची कल्पना नव्हती मला. त्या दिवशी झालं. केवढं टेंगू आलं होतं नाही तुम्हाला. त्याची सवय झाली तुम्हाला. मला ना तुमचं हेच आवडतं. तुम्ही नेहमी हसवायचात. तुम्ही माझ्या आजूबाजूला असलात ना की मला नेहमी हसायला यायचं. आणि तुझ्यातलं देवी पण मला आवडायचं. देवी पण. अगं, माझ्या आईशी जुळवून घेणं म्हणजे अंगी देवत्वच असायला हवं. हे भयानक बाई ती. एवढं काही नाही. एक सांगू मालू तुला, माझ्यासाठी तुझ्या इतकी परफेक्ट जोडीदारी शोधून सुद्धा सापडली नसती मला. आज काय अगदी एवढं. नाही, अगदी खरंच सांगतो तुला मी. पण संसार दोघांचा असतो, एकमेकांच्या साथीने करायचा असतो. आपण दोघं एकमेकांना अनुरूप होतो ना, म्हणूनच आपला संसार सुखाचा झाला. अगं, अनुरूप होतो म्हणून आदर्श संसार झाला असं म्हणायचं. तेच तर आपला दिलू बाळा म्हणतोय. आता दिलू कुठे मध्ये आला? अहो, आदर्श जोडपं म्हणून सत्कार करायचा ना त्याला आपला. मग जायला हवं की नाही ते. अहो अहो, मी काय म्हणते ते तरी ऐका. अहो, ऐका ना. अरे बापरे. उमे काय ग? बंडीनं साड्यांचे फोटो पाठवलेत ना का तुला? हो. ते मला बघायचे आहेत. आता नानी, मला खूप उशीर झालाय, मी निघतेय. अगं, असं काय करते? माझा काय भरोसा. मी आता आहे, नंतर नाही. तू नाही. गेलीस आणि पटकन माझा जीव गेला तर? बोर करू नको हा. लवकर बघायचं. बघू बघू. अशा. अरे वा, किती छान, कमाल झाली. माझ्या फोन मध्ये हे असं काय येत नाही? अगं, ते व्हॉट्सअप आहे ना, म्हणून. मला पाहिजे. अगं, ते ऍप आहे, ते तुझ्या फोन मध्ये नाहीये. तरी पण मला पाहिजे. नानी, त्यासाठी तसा फोन लागतो. ते नाहीये तुझ्याकडे. चल, मी निघते. आईला सांग मी गेले. बाय. काय घाईत निघाला? अगं, खूप लेट झालाय. बाय. असं असं काय सारखं असं. मजा आहे, मजा आहे. वा. ए कुश्मी, आज लवकर कशी आलीस? मग जाऊ का परत? जा म्हटलं तुला. हा, उलट उत्तर देऊ नको मला. सरळ प्रश्न विचारा की मग तुम्ही. इकडे ये. मला लय काम आहे. मला पण काम आहे तुझ्याकडे. इकडे. काय? तुझ्याकडे ते हे आहे का? हे वॉस्पॉट आहे का? वॉस्पॉट. काय? वॉस्पॉट आहे का? वॉस्पॉट? हा, वॉस्पॉट. हा, व्हॉट्सअप. हाय की? तेच ते आहे. हे बघा, माझ्या पोरीचा फोटो लावलाय मी. माझ्या फोन मध्ये नाही आहे. तुमच्या फोन मध्ये नाही येणार का? माझ्या फोनला काय झाड भरले? अजून झालाय तो फोन. नानी, तो फोन इकून टाका तुम्ही. हा, गावंढळ कुठचे, बावळट एक नंबरचे. तर मी पण जुनी झाले, मला विकून टाकणार काय तो? कोण घेणार आहे तुम्हाला इकत? फलटी आहे नुसती. हा, मला म्हणती मला कोण. असं करायचं की चालू होत. वा, काय करते? अप्रतिम. अगो नानी, हा. नानी, तो रेडिओ बंद कर का? का?
अगं का काय माझा व्यायाम होत नाहीये. करू नको व्यायाम मग. अगं आता व्यायाम करून पैलवान होऊन काय कुस्त्या लढवायच्या आहेत? नानी मी व्यायाम माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी करतो. माझ्यासाठी म्हणजे? मग तू इतकी भांडी फेकून मारतेस मला त्यापासून बचाव म्हणून व्यायाम करायला नको? गप्प बस. मग अगं माझं इकडे चित्त विचलित होत आहे. काही चित्त विचलित होत नाही. ही बघ. कोण ग? तिकडं नाही इकडं बघ. हा कशी एकाग्र चित्तानं ओकार्या काढते बघ. नानी ती ओकारे काढत नाही, तिला उलट्या होत आहेत, म्हणजे होत आहेत. हा? आता उलट्या होणे आणि व्यायाम करणे ह्यात काही मुळात फरक आहे की नाही नानी? हो तरी सुद्धा हा रेडिओ बंद होणार नाही. ए नानी तू खूप हट्टीपणा करतेस ग. अरे मला काही विरंगुळा आहे का मला सांग. गाणी ऐकल्यामुळे तेवढाच माझा वेळ जातो. तुला मारून मारून माझे हात दुखतात. नानी मला मारणं हा तुझा विरंगुळ आहे. मग अरे नानी ऐक मी काय म्हणतो. काय? गाणी कुठे ऐकू येत आहेत? रेडिओवर. अगं गाणी ऐकू कुठे येत आहेत? रेडिओवर. अगं येतात कुठे ऐकू गाणी? रेडिओवर. अगं काही म्हटलं तरी तेच होतं शी बाबा. अगं म्हणजे कुठे काय ऐकू येतं ते करतोय तो फक्त गोंगाट नुसता. अरे पण मग मी काय करू? मी काय म्हणतो. काय? अगं नानी जुना झालाय तो रेडिओ. तुझ्या वडिलांची आठवण आहे ती. वडिलांची आठवण चालत नाही तो. तो कसा चालणार? तो काय माणूस आहे का? नानी तू भांडी फेकून मार मी काही म्हणणार नाही, पण असं का बोलतेस? अगं नाही चालत तो. तेच म्हणते तो माणूस आहे का? अगं नानी नुसता गोंगाट घालतो बावळाट. अगं मी काय म्हणतो तो चांगला आणून देतो ना तुला असा छानसा नवीनसा एकदम छान छान मिळतात बाजारात. म्हणजे तुझी वडिलांची आठवण विकत आणणार आहेस तू? अगं असं नाही, माझ्या वडिलांनी सुद्धा तो फेकलच असतात. थोबाड मोडीन तुझा. खबरदार माझ्या रेडिओला वाटेल ते बोलशील तर. हे बघ नानी जुनाच झाला तो. तरी सुद्धा हा रेडिओ कुठेही जाणार नाही. नानी हे अति होतंय. हा? अति होतंय. मी तुझ्यासाठी दुसरं नवीन आणतो. माझ्या रेडिओला स्पर्धा नकोय. अगं पण स्पर्धेचं कोण काय म्हणतंय? मी तुला म्हणतोय हे अति होतोय, हा आपल्याला नको. अरे वा मी पण जुनी झाले. मला पण फेकून देशील तू? एवढ्याला जाईल हा? असा विचार तरी येईल का माझ्या मनात? वा ग. चहा आणू का? होत नरड्यात. तुमच्या काय? काय बोल? तुमच्या चहाचं काय? दे घोटभर. अहो काय ग? मी चहा केलाय, हा. तुम्ही गाळून घ्याल का? मला चहाच्या वासानेही मळमळते. अगं, मालू 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 मा 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 मा. काय करावं आता? ये जा चहा घेऊन ये. अरे आईची सेवा करावी, पुण्य लागेल तुला. श्रावण बाळ आठव. त्याला आठवायचं तू सगळं त्यानेच घोळ केलंय. हा त्याला कावड घेऊन जायला सवड होती, आम्हाला आहे का सवड? तुम्हाला आवड नाही. हा अय्या, अय्या, अय्या. खूप आई. काय झालं? बोलतच नाही. काय कार्ट आहे? कधी काढू फोटो? बरोबर आहे मालू आहे. हा हा अँगल बरोबर आहे. हा, काढ काढ काढ. आता मी असं काढ. झालं का आता? हा म्हणजे मी जाऊ का माझ्या कामाला? कामाला म्हणजे काय? हे कामच आहे तुझं. पती धर्म आहे तुझा. हो बरं. हळू हा, अडकाल परत. नाही काय अडकत बिडकत नाही. पोलादी शरीर सोन्यासारखं मन आहे माझं. बघ्या अडकला काय परत हा? नानी सकाळी सकाळी काय? वा, कसा पुतळ्यासारखा बघतोय बघ. नाही तुझा आवाज ऐकला की धडकी भरते मला. ए बघ्या तुझ्याकडे वॉशपॉट आहे का? काय? वॉशपॉट आहे का? व्हॉट्सअप? तेच ते आहे का? तुला कशाला? ते तुला काय करायचंय? आहे का नाही तेवढे सांग. आहे. ए मालिकले तुझ्याकडे आहे का? मी नाही बाई त्याचा वापर करत हो. म्हणजे आहे. ती तीनपाट कुसुम आहे ना, तिच्याकडे सुद्धा वॉशपॉट आहे. जॉगिंगला चाललो. ए मला वॉशपॉट पाहिजे हा. नाही तो काय, तो म्हाताऱ्यांना देता येत नाही. तू काय फार मोठा तरणा आहेस की काय? नाही तुझ्यापेक्षा तरुण आहे ना. आणि 101 वर्षाच्या म्हाताऱ्यांना तो वापरता येतच नाही. असं कोणी ठरवलं? त्यांनी सांगितलंय. ते म्हणजे कोण? ज्यांनी हे काढलं त्यांनी. पण त्यांना कसं कळणार माझं वय? कसं कळणार म्हणजे ते वयाचा दाखला मागतात. असं आहे होय. अच्छा मी निघतो. हा काय करतो? हे खरं आहे का? अहो ए
अहो ए माले अहो ए मालिकले